नमस्कार. 11वी ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण 11वी ॲडमिशनसाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर मग व्हिडिओला सुरुवात करू. FYJCadmissions.in या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे ॲप्लिकांट्स 10th स्कूल एरिया विथिन महाराष्ट्र स्टेट आणि सेकंड आहे ते आउटसाइड महाराष्ट्र. ॲप्लिकंट पासिंग स्टँडर्ड 10th एक्झामिनेशन फ्रॉम ए स्कूल लोकेटेड इन महाराष्ट्र स्टेट. आपलं महाराष्ट्र राज्यातून झालेलं आहे 10वी, म्हणून विथिन महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकंट स्टेटस. जर फ्रेशर असेल 2025ला एक्झाम दिलेली असेल तर फ्रेशर सिलेक्ट करायचं. जर त्याच्या आधी जर एखादा विद्यार्थी पास असेल 2025 पूर्वी तर प्रिव्हियसली पास हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर रिपीटर असेल तर मग रिपीटरवरती क्लिक करायचं. आपण या ठिकाणी फ्रेशर आहे म्हणून फ्रेशरवरती क्लिक करून घेणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 10th स्टँडर्ड ऑर इक्वॅलंट एक्झामिनेशन बोर्ड. 10वीचं जे बोर्ड आहे ते इथून सिलेक्ट करायचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल त्यांनी SSC सिलेक्ट करा. बाकी जर CBSE किंवा ICSE असेल तर बाकीच्यांनी मग ते सिलेक्ट करायचं. आपला या ठिकाणी SSC बोर्ड आहे म्हणून या ठिकाणी ते सिलेक्ट केलेलं आहे. नंतर आहे या ठिकाणी 10वीचे डिटेल्स द्यायचे आहेत. सीट नंबर टाईप करायचा, नंतर आईचं नाव टाईप करायचं. त्याच्यानंतर व्हेरीफाय नंबरवरती क्लिक करायचं. व्हेरीफाय नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आणि आईचं नाव त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर ते चेक करून यस करेक्ट वरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर एक्झाम मंथ लिस्टमधून सिलेक्ट करायचा आणि इयर ऑफ एक्झामिनेशन ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी दाखवेल आणि फर्स्ट नेमसुद्धा त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते फिल करायचे. ईमेल ID असेल तर टाकायचा. नंतर मोबाईल नंबर भरून घ्यायचा. त्याच्या पुढं लिस्टमधून सिक्युरिटी क्वेश्चन एक सिलेक्ट करायचं आणि त्याचं जे आन्सर आहे ते समोरच्या बॉक्समध्ये टाईप करायचं. त्याच्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आणि परत एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड एंटर करायचा. त्याच्या खाली आहे कॅप्चा कोड. जो दिलेला कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करून घ्यायचं. इथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. वरती आपल्याला लॉग इन ID दिसत आहे. या पेजची तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता किंवा डाउनलोड करून ते सेव्ह करून ठेवू शकता. पुढे प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 इनकम्प्लीट दाखवत आहे. डाव्या बाजूला पार्ट 1च्या वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली होती ती या ठिकाणी दाखवेल. आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल. विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर आणि विद्यार्थी 10वीला ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेचं नाव, त्यांचा UDIS नंबर, ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवेल. आपल्याला सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर ॲप्लिकंट्स ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा. पिनकोड टाकायचा. स्टेट सिलेक्ट करायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. एरिया आणि सिटी हे सर्व या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. त्याच्याच खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. रजिस्ट्रेशन करताना आपण मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID दिला होता. जर सेकंड मोबाईल नंबर तुम्हाला
टाईप करायचा असेल या ठिकाणी द्यायचा असेल तर तो या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. नसेल तर मग डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स आहेत. लिस्टमधून आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर खाली आहे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे काय असेल त्यांनी येस करा. आणि येस केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट कुठल्या स्टेटमधून इश्यू झालं आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आणि त्याच्याच पुढं आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट. ज्या जिल्ह्यामधून ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन याच्यावरती क्लिक करायचं. आणि तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घ्यायचं आहे ती कास्ट कॅटेगरी यामधून सिलेक्ट करायची. पुढे आहे ऑदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. त्यामध्ये पहिलं आहे डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप. दिव्यांग जर असेल डिसेबल असेल त्यांनी येस करा. नसेल तर नो करा. प्रोजेक्ट एफेक्टेड अर्थक्वेक एफेक्टेड असेल त्यांनी येस करा. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर पुढे आहे हॅज ॲप्लिकंट्स पेरेंट्स बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस असेल त्यांनी येस करा. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर आहे वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पेरेंट्स फ्रीडम फायटर स्वतंत्र सैनिक असतील तर येस करा. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर पुढे आहे डज ॲप्लिकंट्स पेरेंट्स एक सर्व्हिसमॅन असेल त्यांनी येस करा. नसेल तर नो करा. नंतर आहे अनाथ असेल तर येस करायचं. नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर आहे मायनॉरिटी कोटा ॲडमिशन. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी जर असेल तर मग येस करा. आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते भरून घ्यायचं. नंतर पुढे आहे डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. ज्या शाळेत तुम्ही 10वीला होतात त्याच शाळेमध्ये तुम्हाला 11वीला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटा तुम्ही येस करू शकता. नसेल तर मग नो करा. आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करा. या ठिकाणी आपले 10वीचे डिटेल्स येतील. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. 10वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट. 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तर या ठिकाणी अपलोड करा. लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा. मॅन्डेटरी नाही, नंतरही तुम्ही ते देऊ शकता. आणि कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावंच लागणार आहे. आपल्याकडे आता सर्व डॉक्युमेंट आहेत. मी इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर इथे आपल्याला 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला पेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. समोर आपल्या पेमेंटसाठीची विंडो ओपन झालेली आहे. UPI कार्ड, वॉलेट किंवा नेट बँकिंग थ्रू आपण पेमेंट करू शकतो. आता मी UPI वरती क्लिक करतो. त्याच्यानंतर UPI ID टाकून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. इथे आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. याची प्रिंट काढून ठेवू शकता किंवा डाउनलोड करून ते सेव्ह करून ठेवू शकता. जो आपण भरलेला फॉर्म आहे तो या ठिकाणी समोर ओपन होईल. तो पूर्ण वाचून घ्यायचा, चेक करायचा. खात्री झाल्यानंतरच या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर याच्यावरती क्लिक करून तो लॉक करून घ्यायचा आहे. आता आपण लॉक केलेला आहे. करंट स्टेटसमध्ये सेल्फ व्हेरीफाईड आलेला आहे. या ठिकाणी डॅशबोर्डवरती सुद्धा जर आपण बघितलं तर ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरीफाय पार्ट 1चं आपलं आलेलं आहे. आता आपण कॅप ऑप्शन पार्ट 2 जो आहे तो भरणार आहोत. म्हणून चूज स्ट्रीम अँड मीडियम याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी वरती तुमचे 10वीचे डिटेल्स शो होतील. खाली आपल्याला सिलेक्ट स्ट्रीम करायचं आहे. ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ते सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर खाली सिलेक्ट मीडियम आहे. कॉलेजचं जे मीडियम आहे असेल ते इथून सिलेक्ट करायचं. मराठी,
इंग्लिश, हिंदी जे काय असेल ते सिलेक्ट करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चूज ज्युनियर कॉलेज येईल. इथून आपल्याला क्रायटेरिया जो दिलेला आहे डिस्ट्रिक्ट टाकायचं आणि त्याच्यानंतर आपला तहसील सिलेक्ट करून ॲडेड गव्हर्मेंट आणि बाकीचे जे क्रायटेरिया दिलेत त्याच्यानुसार कॉलेज सर्च करून घ्यायचं. सर्च केल्यानंतर खाली कॉलेजची लिस्ट दिसेल, त्यामधून जे कॉलेज आपल्याला हवं आहे त्याच्यावरती ॲड करायचं. इथे मी क्रायटेरिया टाकलेला आहे, खाली 2 कॉलेज आलेले आहेत. आता मी ॲडवरती क्लिक करून ती कॉलेज ॲड करू शकतो. डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही कॉलेजचे जे डिटेल्स आहेत ते सर्च करू शकता. प्रेफरन्स सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. एक कॉलेज या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. अशाच प्रकारे बाकीची जी कॉलेज आहेत ती वरच्या क्रायटेरियानुसार तुम्ही सर्च करून ॲड करू शकता. अशाच प्रकारे मी 5 कॉलेज या ठिकाणी ॲड केली आहेत. ॲड केल्यानंतर खाली सेव्ह चॉईसेस याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल, प्रेफरन्सेस सेव्ह सक्सेसफुली. आपण जे प्रेफरन्स दिलेले आहेत ते सेव्ह झालेले आहेत. त्यानंतर डाव्या बाजूच्या पॅनमध्ये आपल्याला चूज कॉलेज झाल्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर जो आपण फॉर्म भरला आहे तो समोर दिसेल. जी कॉलेज ॲड केली होती तीसुद्धा यादी या ठिकाणी दिसेल. आपल्याला आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट याच्यावरती क्लिक करून लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती मेसेज येईल, ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली, आणि इथे करंट स्टेटस जे आहे कंप्लीट अँड लॉक असं दिसत आहे. तर हा जो फॉर्म आहे याची प्रिंट काढून ठेवायची किंवा डाउनलोड करून तो सेव्ह करून ठेवायचा. आपण आता जायचं डॅशबोर्डमध्ये. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड आहे आणि सेकंड जो पार्ट आहे तो सुद्धा कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक असं येत आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे. पार्ट 1 रजिस्ट्रेशन आणि सेकंड पार्ट जो आहे तो या ठिकाणी आपला भरून पूर्ण झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.